पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अहो सासूबाई असं काय करताय? आत्ताच तुमची ही अवस्था झाली आहे, अजून प्रश्नपत्रिका समोर पण नाही आली। द्या 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 ठेवते ना। घ्या ना, घ्या सुनबाई, चहा घ्या। हा हा काय सुंदर चहा झालाय, खूप सुंदर चहा झालाय। अहो आज काय तसा चहा मी कुठेच प्यायले नसेल। माझ्या आईला पण असा चहा नाही करता येत। काय सांगतेस काय? एक मिनिट, हा इतका सुंदर चहा तुम्ही केलायत का? हो। वा चांगलंय, मज्जा आली। बघितलं सुनबाई, या सुनबाई माझं किती कौतुक करतात ते। गुणाची आहेस ग बाळ। कितीही कौतुक केलं तरी निकाल अजून बाकी आहे। आणि तुम्ही अशा उभ्या का आहात? या ना, बसा। आम्ही दांडगे असे बसलोयत आणि तुम्ही वयस्कर अशा उभ्या, बरं नाही दिसत ते। या बसा। नाही नाही, असू दे, विचार ना काय विचारायचं ते। हा तर तुमचा पहिला प्रश्न, मला सांगा, 4 माणसांचं जेवण करायचं असेल तर भातासाठी किती वाट्या तांदूळ लावणं गरजेचं आहे? अगं त्यात काय एवढं, 4 माणसांसाठी 3 वाट्या तांदूळ, म्हणजे जास्तही व्हायला नको आणि उरायलाही नको। अरे तू एवढे सिंपल प्रश्न काय विचारते सासूबाईंना? आमच्या सासूबाई कुकिंग मध्ये तरबेज आहेत। पण हो, माझ्यासाठी हे जरा कठीणच आहे ना। म्हणजे मला जेवण बनवता येत नाही आणि सासूबाई जेवणात तरबेज आहेत म्हटल्यावर माझं तर टेन्शनच मिटलं। हुशार आहे सुनबाई, हो की नाही सासूबाई? पुढे तू विचार ना, पुढे। हा मला सांगा, सुनेला मुठीत कसे ठेवतात? सुनेला मुठीत? सून केवढी, मूठ केवढी। आवडला तुला जोक? आवडला? नाही नाही, याचा अर्थ असा आहे की तुम्ही सिरियल जराही बघत नाही आणि मला हे आवडलंय। त्याचं काय, माझी आई खूप सिरियल्स बघते आणि नुसतं सिरियल्स बघत नाही, मला येऊन सतत सांगत असते, सुनेनी हे केलं, सासूनी ते केलं। इतका कानांना वीट आलाय ना, नकोशा झाल्यात ते सिरियल्स। पण असो, तुम्ही बघत नाही ह्याचा मला खूप आनंद झालाय। काय झालं, तुम्ही नाही आहात ना माझ्या आईसारख्या? छे छे, अजिबातच नाही। मी मालिका वगैरे बघतच नाही ग, घरात इतकी कामं असतात ना मला। विचार ना सुनबाईंना। काय सुनबाई? चला, तुम्ही तशा नाही आहात म्हटल्यावर तुम्ही या परीक्षेत पास झाल्यात। थँक्यू थँक्यू। आता परीक्षा संपली ना, म्हणजे पास झाले म्हणजे? अशी कशी संपेल परीक्षा? परीक्षा काय एकाच दिवसाची असते? नवीन सून घरात आली की तिची नेहमी परीक्षा घेता आणि सासूबाईंची परीक्षा एकाच दिवसाची। मी आज तुमच्या घरी राहणार आहे आणि दिवसभर तुमचं ऑब्झर्वेशन करणार आहे आणि त्यानंतर निकाल ठरवेल। म्हणजे तू रात्री इथे थांबणार आहेस? हो, आयुष्यभराचा प्रश्न आहे माझ्या। एका तासाच्या परीक्षेत कसा संपेल, म्हणून मी ठरवलं आज रात्री मी इथेच थांबणार आहे। मी कुठे झोपायचे? अगं तू आमच्या बेडरूम मध्ये झोप की, एकदम छान आहे, ऐसपैस आहे। अहो ऐसपैस असली म्हणून काय झालं? मला असं वाटतं हिनी माझ्या खोलीत झोपावं। सासूबाई तुम्ही काय करणार? जाऊन लगेच झोपणार ना? त्यापेक्षा आम्ही कसं जरा गप्पा मारू, हा थोड्या गोष्टी सांगीन तिला। आणि तसंही तुम्ही उद्याच्या परीक्षेची तयारी करा ना। परीक्षा आहे तुमची। का का मीही छान गप्पा मारून की हिच्या बरोबर, आणि मला हिला जाणून घ्यायला हवं ना, काय ग? पण तुम्ही
मारून मारून काय गप्पा मारणार? तुम्ही जुन्या काळच्या काहीतरी तुमच्या गोष्टी वगैरे सांगणार, हो की नाही? आम्ही कशा जरा समवयीन आहोत ना, म्हणजे आम्ही आत्ताच्या गोष्टी नवीन काहीतरी सांगेन तिला. इश, गोष्ट सांगायला काय लहान आहे का? मग तुम्ही का घेऊन जात होता तिला? कारण परीक्षा माझी आहे की नाही. मग सासूबाई, परीक्षा जरी तुमची असली तरी मला सांगा, आता बाबांनी असं बाहेर झोपणं बरं दिसतं का? चंदनू कसं, चंदनूचं ठीक आहे, तो जाईल झोपेल रॉनीच्या बाजूला, पण बाबांचं बरोबर दिसत नाही, नाही का गं? मला असं वाटतंय तुम्ही झोपा शांतपणे, फ्रेश व्हायला पाहिजे ना उद्याच्या परीक्षेसाठी. सो तुम्ही झोपा, आम्ही दोघे जणी माझ्या खोलीत झोपतो. चल ग, गुड नाईट. ये. अरे तुझ्यासाठी चाललंय ना हे सगळं. हा, झोपतोस काय मस्त? कमॉन यार दादा, झोपू दे यार. आधीच्या दोघींच्या भांडणामुळे मी खूप दमलोय. अरे तेच परत ऐकायला लागू नये ना, म्हणून सांगितलं होतं तुला की एक चांगली मुलगी शोधून आण, पण नाही. ते का आणलेस तू? हा, आणखी भर घातलीस तू सगळ्यात, कळतंय का तुला? आणि या कुठल्या मैत्रिणी आहेत तुझ्या ज्यांना सासूची परीक्षा घ्यायची आहे? बापरे, मी सुद्धा शॉक होतो. मला वाटलंच नव्हतं ही असं काहीतरी बोलेल. आणि तुम्हीच मला घेऊन यायला सांगितलं ना, म्हणून मी घेऊन आलो. ते सगळं ठीक आहे रे, पण आता ना आई या सगळ्यात पास व्हायला हवी, नाहीतर आईला कायम असं वाटत राहील की सासूच वाईट असते. तू टेन्शन नको घेऊ रे, आई पास होणार. आई पास होईल रे, पण मला ना टेन्शन अंकूच आहे. तिचं कसं होईल? वहिनीला कशाला जिंकायचंय? तिला जिंकायचं नाहीये रे, पण तिने आईला जिंकू दिलं पाहिजे ना. काय? हो, अरे अंकू आणि तुझी ती मैत्रीण आज झोपलीये एकत्र. अरे देवा. तशा खूप चांगल्या आहेत ग सासूबाई, फक्त कधी कधी जरा हट्टीपणा करतात. हट्टी कोण नसतं, सगळेच असतात. नाही, पण सासूबाई डेंजर आहेत हा. म्हणजे भांडणात त्या कोणालाही आपल्या पुढे जाऊ देत नाहीत. पण तू कशी आहेस ना, तू बाकी सगळ्या गोष्टींमध्ये सासूबाईंच्या पुढे जाशील, पण भांडणात शक्यच नाही. बापरे. नाही नाही, टेन्शन कशाला घेतेस? आपण काहीही करायचं नाही, आपण एकच गोष्ट करायची. काय? या कानाने ऐकायचं आणि या कानाने सोडून द्यायचं. वहिनी, सिंपल. सुनबाई, मी अशी अजिबात नाहीये. हे बघ, त्या नवीन मुलीच्या मनात वाटेल ते भरवू नकोस, कळलं ना? बघितलंस कशा वस्कन ओरडल्या? ही जरा सवय आहे त्यांची. थांब जरा. काय हो सासूबाई? हा, बोल बोल. हा, मला सांगा, तुम्ही काय आमच्या गोष्टी, आमच्या गप्पा मगाचपासून ऐकत बसलायत का? मगापासून नाही, आत्ता आले. हा, राहवलं नाही म्हणून आले. राहावला नाही का तुम्हाला खरं इंटरेस्ट होता आम्ही काय बोलतोय ते ऐकायचं होतं? ऐक, ही पण सवय ना त्यांची, चोरून चोरून ऐकतात. सावध राहा. सासूबाई, तुम्ही असं चोरून बोलणं ऐकणाऱ्यातले आहात? अगं, चोरून नव्हती की ऐकत. असं कधी कोणी ऐकतं का? मी पाणी प्यायला स्वयंपाकघरात चालले होते, कानावर काहीतरी पडलं म्हणून डोकावले. आता तूच मला सांग, असं कोणी कुणाबद्दल वाईट बोलतं का? नाही, पण त्या तुमच्याबद्दल काही वाईट बोलतच नव्हत्या, उलट सगळं चांगलंच सांगत होत्या. एक्झॅक्टली. तुम्ही ना थोडं आधी यायला हवं होतं चोरून ऐकायला, म्हणजे तुम्हाला कळलं असतं. हो ना वहिनी? मग सासूबाई, मला असं वाटतं ना तुम्हाला झोपेची गरज आहे. म्हणजे जरा आराम, उद्या परीक्षा आहे ना, यू मस्ट रेस्ट. मी झोपणारच आहे, पण इथून जाणार नाहीये. म्हणजे मी इथेच झोपणार आहे तुमच्या बरोबर. काय? हो हो सासूबाई, जागा नाही होणार. होईल की, न व्हायला काय झालं? एका कुशीवर झोपलं की बरोबर तिघींना जागा होईल आपल्याला. अरे, अशा नवीन सुंदर सुनेला काय एका कुशीवर झोपवणार रात्रभर? अगं, आजचा एकच तर दिवस आहे, हो की नाही? उद्यापासून थोडीच मी असणार आहे, हो की नाही? चल चल, हो तिकडे. हा, चला चला, झोपूया लवकर. हो तिकडे. हो तिकडे. हे बघ, असं एका कुशीवर झोपलं ना की काही होत नाही. ये, झोप झोप झोप. हा, ये ये ये. हो, झोपते. ये, झोप झोप झोप. वहिनी, सांगायचं राहिलं, सॉरी. यांना ना घोरायची सवय. आधी मी जेव्हा आले तेव्हा मी पण खूप डिस्टर्ब व्हायचे, पण आता झाली मला सवय. तुला पण होईल. गुड नाईट. झोप झोप. म्हणजे रात्रभर सहन करावं लागणार आहे.
सुनबाई, ए नवीन सुनबाई, सोनल सुनबाई, ए अगं कुठे आहेस? सासूबाई काय झालं का सकाळी सकाळी घसा फोडताय? झोपू द्या ना. अगं नवीन सुनबाई दिसत नाहीये कुठे? हो मला माहिती आहे ग देवा, लवकर उठली. बघ बघ, शिक तिच्याकडून काहीतरी. काय? लवकर उठली ती, किती संस्कार आणि गुणी मुलगी आहे. मला वाटतं लग्नानंतर ना तिचं आणि माझं उत्तम जमणार आहे. एवढ्या लवकर खुश होऊ नका. का माझा आनंद बघवत नाही का तुला? तुम्हाला काय वाटतंय? ती म्हणजे ती काय काम करायला उठलीये का? छे छे. मग काय, कशाला उठली असेल? सासरी गेल्यावर असं झोपून राहायचं नसतं, लवकर उठून कामाला लागायचं असतं. तुमच्या घोरण्यामुळे उठली ती लवकर सासूबाई. मग काय, सहन नाही झालं बिचारीला रात्रभर, म्हणून बाहेर जाऊन झोपली सकाळीच. मलाही नाही झालं सहन. माझ्या कानाचे पडदे फाटायला आले सासूबाई. काय असं करता? खरंच एवढं मोठ्याने मी घोरते? मग हा, आणि याच्यामुळे जर तिने तुम्हाला परीक्षेत फेल केलं तर? अशी कशी फेल करेल मला? छे छे, मी फक्कड चहा करून देते तिला. बघ मग, नाहीतर तिला माझ्या हातचा चहा आवडलाच आहे ना, असा राग निवळेल बघ तिचा. चहा मला पण द्या. काट बघ. एकदम टापटीप ठेवलंय ना घर. हो, मा आणि वहिनी मिळून ठेवतात खरे. चांगलंय. सोनल सुनबाई, घ्या चहा आणि बिस्किट घ्या. अगदी तुम्हाला हवा तसा चहा केलेला आहे. बघा बघा, आवडतोय का? वा, काय कमाल चहा केलाय. खरं की काय? अहो अगदी तुमच्यासारखा झालाय. नाही खरंच खूप छान चहा झालाय. काल झालेला ना अगदी तसाच. बाबा, मला काय वाटतंय माहिती का, आईने या परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क मिळून पास होणार आहे. मग बघा ना, रावणीची मैत्रीण किती किती अशी कौतुक करते आईचं. म्हणजे आई पण असं छान एकदम हुशार मुलीसारखी परीक्षा देते म्हणा. मग बायको कोणाची आहे? बाबा ते महत्वाचं नाहीये. अहो या परीक्षेचा निकाल काही लागू द्या, त्रास फक्त आपल्यासारख्या नवऱ्यांना भोगावा लागतो, हे लक्षात ठेवा. हा, या तिघी एकत्र येतील आणि आपल्याला घराच्या बाहेर काढतील. म्हणून सांगतोय, जास्त असं खुश होऊ नका. कोणाची बायको खुश होऊ नका, लक्षात ठेवा. हा ठीक आहे. तुम्ही माझ्यासाठी कालपासून एवढं सगळं करताय, आता मला पण तुमच्या सगळ्यांसाठी काहीतरी करायचंय. अगं बाई, हो का? कर ना कर, तुला काय हवं ते कर. पण नेमकं काय करणार आहेस तू? मला तुम्हा सगळ्यांसाठी छान नाश्ता बनवायचा आहे. नाश्ता? चालेल चालेल, चल मी तुला मदत करते, ये. नाही नको, तुम्ही मदत नका करू, मी करते स्वतःहून सगळं. अगं करते ना मी. बरं बरं, कर कर, तुला काय हवं ते कर. हा हा, ऑल द बेस्ट. आपल्यासाठी नाश्ता करतीये आणि मला माहितीये काहीतरी गोडधोड करूनच आपल्याला ती निर्णय सांगणार आहे. हो पण सासूबाई, आधी तिला तिचा निर्णय तर देऊ दे. ही पास होणार ग, मला नक्की ठाऊक आहे. आणि हीच होणार आहे आपल्या घरची सुनबाई. राणी, हा घ्या, नाश्ता रेडी झालाय. वा वा वा. हे घ्या बाबा. घ्या घ्या. आई घ्या. हा, हे घ्या. थँक्यू. वेलकम. एक मिनिट. हे घ्या. थँक्यू थँक्यू. थांबा. का ग, काय झालं? नाही नाही, काही नाही. आधी आई तुम्ही खा आणि सांगा कसा झालाय. अगं बाई, हो का? सगळ्यात अगोदर मी टेस्ट करू का? बरं बरं. वा, खूपच छान, उत्तम, दुसरा शब्दच नाही मुळे. असा नाश्ता माझ्या सुनबाईने कधीच मला खायला घातलेला नाही. हा काय शिरा आहे, असं खायचं? छान
छान म्हणते. थांबा आई, ह्या बोलताय ते खरंय. हा नाश्ता प्रचंड वाईट झालाय माहितीये मला. अगं काही हरकत नाही. उद्या लग्न होऊन तू आमच्या घरी येशील ना, तेव्हा शिकवेन की मी तुला सगळं. नाहीतर हिला तरी कुठे येत होतं काही, मीच शिकवलंय. अच्छा, म्हणजे लग्नानंतर तुम्ही माझे टीचर होणार तर. पण परीक्षेचा निकाल तरी ऐकून घ्या. अगं मग तुझा निर्णय काय तो सांगून टाक ना पटकन. आईला एक्साइटमेंट लागली आहे. हो सांगते. रौनक, तुझ्या घरातली सगळी माणसं खूप छान आहेत. स्पेशली आई, ह्या तर खूप गोड आहेत. कालच्या दिवसात मला माझ्या आईची अजिबात आठवण नाही आली. आणि वहिनी कमी आणि माझ्या मैत्रिणीच जास्त वाटल्या. सो मच. आणि बाबा, मला झोपायला जागा व्हावी म्हणून स्वतः बाहेर झोपायला जात होते. थँक्यू बाबा, तुम्ही सगळे खूप कमाल माणसं आहात. अगं त्यात काय एवढं. एकदा लग्न करून घरी आलीस ना की मग बघ, आम्ही तुझे इतके लाड करू ना. आणि हेच तर मला नको आहे आई. ओ म्हणजे तुमचं असं माझ्याशी गोड गोड बोलणं, माझं लाड करणं. तुम्ही ना सगळे असे शुगर कोटेड आहात आणि मला तेच नको आहे. म्हणजे तुम्ही खरं बोला ना. हे असं गोड गोड वागण्याची काही गरज नाही आई. तुला काय वाटलं आम्ही सगळे खोटं वागलो तुझ्याशी? हे खोटं वागणं नाहीये. हे म्हणजे तुझी काळजी घेणं आहे, जशी आम्ही एकमेकांची घेतो. सासूबाई सुद्धा आता तुझ्याशी खोटं नाही बोलल्या. त्यांना तुझं मन दुखवायचं नव्हतं. आपल्या एवढी प्रॅक्टिकल नसते का त्यांची पिढी. अहो आणि मला तेच तर नको आहे. म्हणजे तुम्ही ओव्हर पॉझेसिव्हनेस होता, माझी खूप काळजी घेता. अहो मला झोपायला व्यवस्थित जागा व्हावी म्हणून घरातल्या पुरुषांना खोली बाहेर काढत होतात. आणि महत्वाची बाब म्हणजे तेही स्वतःहून बाहेर येत होते. अरे तुझ्या घरात जरा पण प्रायव्हसी नावाची गोष्ट नाहीये का? मला ना रात्री झोपताना छान गाणी ऐकत झोपायला खूप आवडतं. पण काल रात्री मला कम्फर्टेबल व्हावं म्हणून वहिनी माझ्याशी गप्पा मारत होत्या, मला जोक सांगत होत्या. आणि त्यानंतरची अर्धी रात्र आई फक्त घोरत होत्या, ज्याने मला झोपताच आलं नाही रे. अरे रॉनी, मला असं घर नकोय जिथे सगळे एकमेकांच्या लाईफ मध्ये इंटरफेअर करतात. मला अशी जॉईंट फॅमिली नकोय रॉनी. पण तरी पण मी तुझ्याशी लग्न करायला खरंच तयार आहे. आपण ना लग्नानंतर दुसरीकडे राहायला जाऊ. हवं तर ह्या सगळ्यांना भेटायला येत जाऊ. काय म्हणतोस? चालेल मला. चालेल तुला? तू तयार आहेस? मी तयार नसायला काय प्रॉब्लेम आहे? पण सोनल, ही जी खिडकी आहे ना, त्यातनं आत आल्याशिवाय मला घरात आल्यासारखं वाटत नाही. रात्री कितीही उशीर होऊ दे, माझ्यासाठी जेवणाचं ताट तयार असतं. मा वहिनी दररोज भांडतात, खूप भांडतात. पण त्यांच्या भांडणामुळेच हे घर जिवंत आहे. या घराला एक घरपण आहे. आपण दुसरीकडे गेल्यावर हे सगळं तू मला देऊ शकशील? रॉनी, मी तुझ्या मताचा रिस्पेक्ट करतो, पण त्याही पेक्षा जास्त मी ह्या सगळ्यांचा आदर करतो. आय एम सो सॉरी. हे सगळं जिथे नसेल तिथे मी नाही राहू शकत. हे बघ सोनल, मला खरंच तू माझी मैत्रीण झाल्यासारखी वाटलीस. असं वाटलं की तुझ्या घरची सून व्हावीस म्हणून मी तुझ्याबरोबर गप्पा मारल्या. आणि आमच्यापैकी कोणालाच अधिकार नाहीये तुझ्या आयुष्यात इंटरफिअर करण्याचा, आणि आम्ही इंटरफिअर करतही नाही आहोत. हे जे आम्ही करतोय ना, त्याला एकमेकांना सांभाळून घेणं म्हणतात. आणि आपल्याला सांभाळून घेते तीच आपली फॅमिली असते. आणि अगं, आम्हाला एकमेकांशी न बोलताही प्रॉब्लेम्स कळतात. आणि जर आम्ही बोललो ना एकमेकांशी तर ते प्रॉब्लेम अजून वाढतात. त्यामुळे तुला जर रॉनीशी लग्न करायचं नसेल ना तर नको करूस. इट्स ॲब्सोल्युटली फाईन. पण तू आमच्या सगळ्यांसाठी आणि रॉनीसाठी कायम मैत्रीण असशील.
तुला हव्या तशा मुलाबरोबर हव्या त्या घरात तुझं लग्न होऊ दे आणि आम्ही सगळे तुझ्या लग्नाला नक्की येऊ. आम्हा दोघांचे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहेत. थँक्यू. नमस्कार. काय काय मग सासूबाई, आता तरी ऍक्सेप्ट कराल की नाही की तुम्हाला माझ्यासारखी सून मिळूच शकत नाही? अगं तुलाही मीच तर पसंत केली ना, नाहीतर आलीस का घरात आहे सून म्हणून. पण जर मला तनूने निवडलं नसतं तर कशी आली असते मी या घरात? मग आता तुमचं ज्या मुलीशी पटेल त्या मुलीला या घरात घेऊन या. मी त्या मुलीशी लग्न करेन. चालेल. बाबा म्हणजे या जन्मात रॉनीचं लग्न होणं काही शक्य नाहीये. काय यार दादा, तुम्ही करा, माझीच मस्करी करा.